शाहिस्तेखानाच्या प्रभावाने सुरत अहमदनगर लुटीने, जसवंत सिंगाच्या प्रभावाने औरंगजेबाचा संताप वाढला होता. औरंगजेब वरून शांत दिसत होता. त्यांच्या मनात चिंता चीड वसत होती. 70,000ची फौज घेऊन शाहिस्तेखान गेला व लक्षवधी होण्याचा आकारांक खर्च होऊनही काही पदरात पडून न घेता बोटे गमावून माघारी आला. दिल्ली सम्राटाची व्यापारपेठ सुरत बघता बघता लुटली गेली. औरंगजेब मुत्सद्दीत सुरतीची बातमी कळताच भरदरबारी तो म्हणाला, इनायत खानासारखे नादान सुभेदार आमच्या पदरी आहेत. म्हणूनच शिवाजी सारखा चलाक शूर शत्रू आमच्या डोळ्या देखील आमची सुरत लुटून मोकळा होतो. आमच्या दरबारी अनेक जण शिवाजीबद्दल आत्मीयता बाळगून आहेत, ते आम्हाला माहीत आहे. त्यांच्यासारखा कर्तबगार माणूस आमच्या दरबाराला मिळाला तर त्यात आम्हाला आनंद आहे. आम्ही आमचे सर्व विसरायला तयार आहोत. शिवाजी राजाचे वाढते उपद्रव आणि मोगली मुलाखत त्याने घातलेली धुमाकूळ औरंगजेबाच्या कानावर पडला. शिवाजीचा असाच उद्योग चालू ठेवू दिला तर दक्षिणेतील मोगलाई संपुष्टात आल्याखेरीज राहणार नाही, हे चाणक्य औरंगजेबाने पुरेपूर ओळखले. शिवाजीचे परिपत्य करण्यासाठी त्यांनी आपल्या दरबाराला सर्वश्रेष्ठ सरदार निवडला, मिर्झा राजे जयसिंग. मिर्झा राजांना प्रचंड फौजा घेऊन औरंगजेब म्हणाला, राजासाहेब, एक आम्ही किंवा तुम्ही तरी जावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि म्हणूनच तुम्हास आम्ही ही मोहीम देत आहोत. शिवाजीचा पुरा बिमोड करूनच तुम्ही माघारी या, ही आमची आज्ञा आहे. तुमच्या मदतीला आम्ही दिलेर खान देत आहोत. औरंगजेबाने दिलेर खान का दिला हे मिर्झा राजे ओळखून होते. मिर्झा राजे मोठे झाले तरी हिंदू होते. मिर्झा राजाने सर्व तयारी सुरू केली. अफजल खान, शाहिस्तेखाना यासारखे मिर्झा राजाने गावौर्तिक केले नाही. मिर्झा राजाचे वय 60च्या घरातले, सारे आयुष्य राजकारणी पॅदी हलवणारी गेलेले. त्यांनी शिवाजीचे बळ ओळखले होते. राजाचे फौजेत कुतुबुद्दीन खान, उग्रसेन कछवाहा, गाजी बेग यासारखे अनेक युद्धकुशल सरदार होते. तोफखान्यावर रूम देशाचा निकोलो मनुची हा गोरा तज्ञ होता. मिर्झा राजांनी जयंत तयारी केली. शक्तीने लढण्याची भीती मिर्झा राजे कधीच बाळगीत नसत. पण शिवाजी बुद्धिमान होता. शक्तीपेक्षा युक्तीवर त्यांचा विश्वास अधिक होता. यामुळे मिर्झा राजाचे मन चिंताचूर बनले होते. मिर्झा राजांनी यश मिळाले म्हणून 400 ब्राह्मण अनुष्ठान बसवून कोटी चंडी होम, 11 कोटी लिंगार्चन, बंगलामुखीचे जप व अनुष्ठान करविले. अपरंपार खर्च करून अनुष्ठानाची पूर्णावती करून मग त्यांनी आपल्या फौजांनीशी दिल्ली सोडली आणि फौजेसह ब्रहानपूरला येऊन दाखल झाले. राजाच्या राज्यवटी संकटे टाळावीत म्हणून महाबळेश्वर उदंड दान धर्म करून जिजाबाई राजासह राजगडावर आल्या आणि मुलाखत फिरणाऱ्या नजरबंदाबाजांनी बातमी दिली की जयसिंग मिर्झा राजे 80,000 स्वार बरोबरीने दिलेर खान 5,000 पठाण 80 फौजा घेऊन आहे. मुक्काम औरंगाबादेस आहे. ही बातमी ऐकून राजाचे मुत्सद्दी हतबल झाले. पंत म्हणाले, राजे अफजल शाहिस्तेखान बेसावध मुसलमान होते, पण राजपूत येतो आहे. तो दगा करून घेणार नाही. सैन्यबल ही भक्कम आहे. यांच्याशी सल्ला करावा. बस नुसता मिर्झा राजा येतो हे कळताच आमचे मुत्सद्दी डगमगतात, सल्ला करण्यास तयार होतात. पंत निदान शत्रू पाहून तरी सल्ला जातो,
कुठं? राजे मिर्झा राजांना तोंड देणार. जिजाबाईंना विचारले, जी ती आम्हाला हौस नाही. 80,000 मिर्झा राजे येतात. पुणे सुप्यात पसरलेली फौज मिळताच त्यांचं बळ लाखावर वाढेल हेही आम्ही जाणतो. मिर्झा राजे मातंबर आहेत, राजकारणपटू आहेत, शब्दाचे सच्चे आणि निष्ठेचे कडवे आहेत. पण त्यांच्या बरोबर येणारा दिलेर खान तो काळ्या तेडव्यासारखा आहे. त्याचा भरोसा देणं कठीण, तो काय करील कळणं कठीण. त्यासाठीच पंत म्हणाले, राजाने एकदम नजर कळविली. ते म्हणाले, शत्रुबलाची माहिती असावी, ती स्वतः नमोहरम होण्यासाठी नव्हे. मिर्झा राजा पुण्यात यायला अद्याप खूप अवकाश आहे. त्यांची चाल काय पडेल ते पाहून मगच आपलं पाऊल उचलू. श्रींचं राज्य आमचा भार उचलण्यास श्री सामर्थ्य आहेत. राजांनी साऱ्या गाडांना ताकीद पत्र लिहिले. किल्ल्याचा धन्य साठा दारुगोळा भक्कम भरून घेण्याची हुकूम दिले. मिर्झा राजाची खबर आणण्यासाठी शेकडो नजरबाजांनी नेमणूक केली. आपली गलबते तरांडी मालवण्याला गोळा करण्याची राजांनी आज्ञा दिली. जिजाबाईंनी विचारले, राजे, गलबते मालवणास बरी? महासाहेब, मिर्झा राजे आता येतील, आमच्या मुलाखाच्या किल्ल्यावर हल्ले करतील. मिर्झा राजे मोठे राजकारणी, धोरणी, त्यांच्याशी आम्हाला पुष्कळ काळ झुंजावं लागेल. अपार खर्च येईल. सुरत अहमदनगरच्या लुटीवर राज्याची काम आणि शत्रूशी मुकाबला हे जमायचं नाही. मालवणचा जंजिरा, रायगड यासारखी काम थांबून ही चालणार नाही. एवढ्या इच्छेने आम्ही आरमार उभं केलं, त्याची ताकद आम्हाला आजमावून बघायची आहे. आदिलशाह आणि बेदनूरचा राजा यांचं वैमनस्य मिटल्यामुळं त्या भागात कुठेच फौजेचा राबता नाही. बेदनूरचा राजाचं बंदर बसनूर आहे, मोठं ऐश्वर्य संपन्न आहे असं ऐकतो. राजांनी आपली 4,000ची फौज गोकर्णाकडे पाठवली व राजे मालवणला जाण्यासाठी बाहेर पडले. राजे मालवणला आले तेव्हा जंजिराच्या पायऱ्याशी काम वर चढले होते. कोटाचा आकार दिसत होता. मालवणच्या समुद्रात राजांची गलबते उभी होती. 3 मोठी गलबते आणि 85 लहान गलबतांचा ताफा सागर लाटावर हेलवला होता. सुमुहूर्तावर राजाने गलबतावर पाय ठेवला. ढोल काट्यास मनाला भिडल्याचा भास झाला. गलबतावर तोफा सज्ज होत्या. साऱ्या जहाजावर राजांनी फौज चढली. राजांनी आज्ञा दिली. नांगर उचललेले गेले, शेडे फरारू झाले. गलबतांचे भगवे झेंडे डोलने फडकू लागले. मराठ्यांचे आरमार पाहिला. स्वारीला राजाचं बाहेर पडत होते. राजाचे मन व यशाचे हेलकावे घेत होते. ते मोरपंतांना म्हणाले, पंत, या सागरात आमची शेकडो गलबत हिंडायला हवीत. परकीयापासून आमच्या भूमीचं संरक्षण करण्यासाठी ती ताकद वाढवली पाहिजे. राजांचे आरमार किनारपट्टीने जात होते. गोव्याहून आरमार जात असताना फिरंगी भयचकित नजरेने ते पाहत होते. राजाचे आरमाराला कुणीच विरोध केला नाही. बसनूर निद्रेतून जागे झाले. पहाट झाली आणि बसनूरच्या किनारपट्टीवरच्या लोकांच्या नजरेत भगवी निशाने लावलेला गलबताने वापरलेला सागर आला. तरांडी किनाऱ्याकडे झोपवत होती आणि बसनुरात हकाटी उठली. शिवाजी आला. बसनूर पुरे बेसावध असता मराठे बसनुरात गेले. अगदी सावकाश लूट गोळा केली. अगणित संपत्ती बसनुरात मिळाली. सारी संपत्ती गलबतावर चढवू राजे कोकण महाबळेश्वरला गेले. महाबळेश्वरला दर्शन करून तीर्थयात्रा संपादन करून राजे
अकोल्याला गेले. राजाने तिथून आरमार स्वदेशी पाठवून दिले आणि राजे फौज घेऊन किनाऱ्याने चालले. आडव्या आलेल्या नद्या पार करण्यासाठी फक्त 12 तरंडी त्यांनी ठेवून घेतली होती. राजे कारवारला जात होते. होळी नजदीक आली होती. राजाचा 35वा वाढदिवस. तारुण्य आणि स्वप्ने, हुरूप आणि साहस यांच्या सीमा ओलांडून राजे पूर्वतेत पाऊल टाकीत होते. हा उंबरठा आपला प्रौढ मुत्सद्दीगिरा ला साजेल अशा शिखरीने साधण्याचा त्यांचा हेतू होता. कारवार बंदरात इंग्रजांची गलबते उभी होती. ती लुटण्यास राजांचा डाव होता. राजांनी जहाजे लुटायची ठरवली. त्याच वेळी आदिलशाही सरदार कारवारला आला होता. शेरखानच्या कानावर शिवाजी येत असल्याची बातमी आली. शेरखान जवळ फौज फाटा नव्हता. शिवाजीला कसे तोंड द्यावे याची त्याला कोडे पडले. शेरखान बुद्धिमान होता. तो त्या प्रसंगी डगमगला नाही. त्याने साऱ्या व्यापाऱ्यांना एकत्र गोळा केले, त्यांच्याकडून खंडणी वसूल केली आणि शिवाजी राजांना भारी नजराणा पाठवून दिला. राजांना त्यांच्या चातुर्याचे कौतुक वाटले. वारंवार बंदरात इंग्रजांची गलबते उभी होती. राजाचे लक्ष तिकडे वळले. होळीची शिकार साधण्याचा राजांनी डाव टाकला. राजांनी शेरखानास निरोप पाठविला. शहर उंचवून घेतलेली आता निधान इंग्रजाची गलबत तरी आमच्या स्वाधीन करावीत. शेरखानाने तो निरोप इंग्रजांना कळविला. इंग्रज घाबरून गेले. शेरखानने त्यांच्याकडूनही नजराणा गोळा करून तो राजाकडे पाठवून दिला. नजराणा पाहून राजांना नाईलाज झाला. कारवार बाहेरच 2 दिवस राहून राजांनी आपला तळ उठविला. तळ विठवताना राजे म्हणाले, आमची होळीची शिकार शेरखानानं घालवली.